नीट पेपर फुटी प्रकरणात आपण जर पाहिलं तर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सध्या कारवाई सुरू आहे। पुण्यात सुद्धा एका महिलेला या संपूर्ण प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आहेत। सर, काय या महिलेचं बॅकग्राऊंड आहे आणि आपण कशाच्या आधारावर या महिलेला सध्या ताब्यात घेतलं? काल मुख्य एक आरोपी त्याच्याबद्दल CBI मार्फत आम्हाला माहिती देण्यात आली होती आणि त्या आरोपीचा शोध घेत असताना पुढं आमच्या लक्षात एक आणखी काही संशयित व्यक्तींची नावं पुढं आली आणि त्याच्यातून मग आत्ता जी संशयित महिला ताब्यात घेण्यात आलेली आहे तिच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याच्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे। जो आरोपी आपल्याला काल संशयित म्हणून त्याची माहिती पुण्यात मिळाली होती, हा तोच आरोपी आहे का जो अहिल्यानगरमध्ये आज CBIने त्याला ताब्यात घेतलेला आहे? आणि जर तो असेल तर या महिलेचं आणि संबंधित संशयित आरोपी म्हणजे जो अहिल्यानगरमधला आहे त्याचं काही प्रायमा फेसी कनेक्शन्स आहेत? जो नगर जिल्ह्यामध्ये ताब्यात घेण्यातला आरोपी आहे त्याचा शोध चालू असताना या महिलेचं पुढं नाव समोर आलं आणि यांची गेल्या 3 वर्षापासून ओळख आहे आणि मेडिकल कॉलेजेसचे ॲडमिशन्स वगैरे आहेत या संदर्भात त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन होत असल्याचं आमच्या विचारपूसमध्ये दिसून आलं। त्याच्यानंतर प्राथमिक विचारपूस आणि त्याच्यानंतर काही तिच्याकडचे डिजिटल डिव्हाइसेस आहेत त्याच्यामधलं काही संशयित कम्युनिकेशन दिसल्यानंतर मग CBIच्या ताब्यात आम्ही CBI पथकाच्या ताब्यात आम्ही दिलेलं आहे त्यांना। सर, ज्या तुम्ही म्हणताय की त्या संबंधित नगरच्या आरोपीसोबत यांचे काही कनेक्शन्स एस्टॅब्लिश झालेले आहेत, नीट पेपर फुटी प्रकरणात जो संशयितला ताब्यात घेतलेला आहे थेट या पेपर फुटी प्रकरणाशी या महिलेचा काही संबंध एस्टॅब्लिश होतोय का? याबाबत सखोल चौकशी आता CBI पथक करत आहे, त्याच्यानंतर मग पुढील माहिती समजून येईल। सर, या महिलेचं बॅकग्राऊंड काय आहे अशी माहिती देखील मिळते की ब्युटी पार्लरची चालक सुद्धा आहे। ही महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याचं आमच्या विचारपूसमध्ये तिनं सांगितलेलं आहे। त्याबद्दल तसंच तिच्या घरी तिचे जे काही पती आहेत ते एक डेंटिस्ट म्हणून त्या ठिकाणीच त्यांचा दवाखाना देखील आहे असं तिनं विचारपूसमध्ये सांगितलेलं आहे। सर, जेव्हा या दोघांची ओळख कुठून झाली होती, यांचे कसे कनेक्शन्स एस्टॅब्लिश झाले होते, काही आर्थिक देवाणघेवाण कुठले व्यवहार यांच्या दोघांमध्ये झालेत असं काही आढळले? याबाबत आता पुढील चौकशी CBIचं पथक करत आहेत, त्याच्यानंतर मग पुढील माहिती। ही संबंधित महिला जी आहे ती ॲडमिशनच्या संदर्भात या व्यक्तीसोबत काही काम करत होती, याचे देखील काही पुरावे आपल्याकडे सापडले? सध्या विचारपूसमध्ये तिनं ते कबूल केलेलं आहे आणि त्याबाबत आणखीन चौकशी चालू आहे। शेवटचा प्रश्न सर, आपण संबंधित महिलेला आता CBIला हँडओव्हर करणार आहोत? CBIचं पथक आता त्यांना पुढील सखोल तपासासाठी घेऊन गेलेलं आहे। आपण बघू शकतोय की पुणे पोलिसांची अत्यंत महत्त्वाची ही कामगिरी म्हणावी लागेल, कारण एका बाजूला नाशिकमध्ये ज्या मुख्य आरोपीला नाशिक पोलिसांनी CBIच्या आता कस्टडीमध्ये दिलं आहे, दुसऱ्या बाजूला पुण्यात सुद्धा एका महिलेनी थेट नीट प्रकरणात जे आरोपी आहे त्याच्यापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचता यावं याच्यासाठी देखील एक मार्ग अवलंबला होता आणि हाच मार्ग जो आहे तो पुणे पोलिसांनी आता तोडून टाकलेला असून या महिलेला ताब्यात घेतलं असून याची पुढची चौकशी जी आहे ती आता केंद्रीय यंत्रणा म्हणजेच CBI कडनं केली जाणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।